हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्वी तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. तर आज मला कोणी खूप खूप जास्त रडवलं होतं. तर कोणी रडवलं होतं तर ह्या कांद्यांनी मला रडवलं होतं. मग मी त्याला काय सुट्टी देते का. मग एक कढई घेतली, गॅसवर ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, चांगलं कडकडीत गरम होऊ दिलं. त्यामध्ये लगेच चिरलेला कांदा टाकला, त्याला चांगलं परतून घेतलं, चरचर परतून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेली आपली जी मिरची होती ताजी ताजी ती मिरची चिरून टाकली, तिला पण छान असं परतून घेतलं. आमच्या इथं जास्त तिखट खातात त्यामुळे मी जास्त मिरची वापरली, तुमची तर नसेल खात तर कमी वापरा. त्यानंतर आपला टॅमॅटो होता तो चांगला बारीक चिरून घेतला, तो पण टाकला. त्याला पण चांगला मऊ होईपर्यंत, जास्त पण मऊ नाही होऊ द्यायचं, नॉर्मल मऊ होऊ द्यायचं. आणि तो पण त्यामध्ये चांगला परतून घेतला. त्यानंतर आपला सुहानाचा मटन मसाला, चिकन मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद हे टाकलं. ते पण चांगलं परतून घेतलं. हे पण परतून घ्यायचं की त्यातला जो कच्चेपणा तो जाऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्येच मी मीठ ॲड केलं होतं, कारण सगळे मसाले मीठ वगैरे सगळे एकत्र घेतलं होतं आणि ते सगळे एकत्रच मी त्यामध्ये टाकलं. चांगलं त्याला हलवून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो कच्चेपणा तो जाऊ द्यायचा. त्याला थोडंसं तेल सुटू द्यायचं, जास्त पण त्याला करपू वगैरे द्यायचं नाही आहे. त्यानंतर कोथिंबीर होती ताजी ताजी, ती पण चिरली बारीक, ती पण त्यामध्ये ॲड केली, ती पण हलवून घेतली थोडीशी. जर तुम्ही ह्या पद्धतीने जर आपली अंड्याची भुर्जी जर केली तर खरंच म्हणताना की कधीच खाल्ली नव्हती एवढी छान, म्हणजे खूप छान टेस्टला होते. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या अंड्याची भुर्जी केली होती का नाही, ती कशी झाली ते. त्यानंतर मी एक एक करून अंडे फोडून त्यामध्ये ॲड केले आणि हे सगळे अंडे एकदाच आपण ह्यामध्ये ॲड करायचे आणि नंतर त्याला असं चमच्याने आपले हलवायचे. सगळा मसाला आहे तो सगळ्या अंड्याला चांगला व्यवस्थित लागतो. नाही तर मग एक हलवून घेतलं, एक नंतर हलवलं तर मग त्याला तो मसाला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळं सगळे अंडे एकदाच फोडून घ्यायचे आणि त्यानंतर हलवत राहायचं त्याला. तर बघा मी ह्याला असं चांगलं गरगर हलवून घेतलं. इथं अंड्याची भुर्जी माझी तयार आहे. लगेच मी पटकन चपात्या लाटायला घेतल्या. अगोदरच मी कणिक मळून ठेवलेली होती, त्यामुळे कणिक पण छान माशी भिजलेली होती छान अशा, व चपात्या पण खूप छान अशा फुगल्या होत्या. चपात्या पण माझ्या सगळ्या करून झाल्यानंतर इथे ताट रेडी आहे. या सगळेजण चपात्याने अंड्याची भुर्जी खायला खूप छान टेस्ट झाली. त्यानंतर माझ्या बाळाला त्याच्या मावण्याने मामाने ही कॅप आणली होती, त्याला घातली, त्याचे फोटो काढले. किती छान क्यूट दिसते बाळ, बघितलं. आणि त्यानंतर त्याला चप्पल पण आणली होती. थँक्यू फॉर वॉचिंग माय